बलात्काराचा आणखीन एक कारनामा उघड। संशयिताकडे मागितले 3.5 लाख। एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणी अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास नेमणूक निगडी पोलीस ठाणे याचे आणखीन कारनामे उघड होऊ लागलेत। गुन्ह्यातील संशयिताला अटक न करण्यासाठी त्याने 3.5 लाख रुपये मागितल्याचं समोर आलंय। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे। याबाबतचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके आणि त्याचा हस्तक नमामी शंकर झा यांना सांगवी परिसरात एमडी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे। त्यांच्याकडून आतापर्यंत 47 किलो 190 ग्रॅम मेफेड्रोन पोलिसांनी जप्त केलंय। दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असताना उपनिरीक्षक शेळकेचा आणखीन एक कारनामा समोर आलाय। न्यायालयाच्या आदेशानुसार मागील केलेल्या महिन्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला शेळकेने नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाखाली बोलवून घेतलं। त्यानंतर संशयिताचा मोबाईल काढून घेत अटक न करण्यासाठी त्याच्याकडे 3.5 लाख रुपयांची मागणी केली। संबंधित संशयिताने तक्रार केली होती। तक्रारीमध्ये तथ्य असल्याचं समोर आलंय।